हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर बघा तुम्ही म्हणजे बघतच असाल नेहमी म्हणजे आता सध्याच्या व्लॉगमध्ये की माझी गडबडच आहे भावाच्या लग्नाची. तर आणि इथे होती आज होती माझ्या भावाची हळद. 28 मेला माझ्या भावाची हळद होती. हा व्लॉग 28 मेला म्हणजे शूट केलेला होता. पण तो एडिट करायला का मला वेळ मिळत नव्हता, त्याच्यामुळे मग आता हा व्हिडिओ मी एडिट केलेला. तर बघा सकाळी या अगोदर मी तळणाची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली शॉर्ट व्हिडिओ, आणि आता ही हळदीच्या दिवशीची आहे. हळदीच्या दिवशी सकाळी नवऱ्याची आंघोळ, नवऱ्या मुलाच्या आंघोळीनंतर किंवा नवरी मुलीच्या आंघोळीनंतरच त्याला उटणं लावतात. तर बघा इथे उटणं लावायचं कार्यक्रम चालू होतं. सर्वजण म्हणजे ज्या म्हणजे नवऱ्याच्या आई किंवा आजी चुलती वगैरे कोण असतील ना, ते नवऱ्याच्या अशा प्रकारे मागं बसतात. तिकडे माझी मोठी आई, इकडे आई, नानी, अशी म्हणजे सर्व जी मोठी माणसं असतात ना ती मागं बसतात नवऱ्याच्या, आणि बाकीच्यांनी मग जी बहिणी आत्या वगैरे ज्या कोणी असतात त्यांचं अशा प्रकारे धवलारीन गाणी बोलून म्हणजे पीठ काय ते उटणं लावतात आणि आरती वगैरे ओवाळून घेतात. तर बघा इथे मी ओवाळून घेतलं, माझ्या बहिणींनी आत्यांनी वगैरे सर्वांनी ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर बघा ही जी माझी म्हणजे नवऱ्या मुलाचे लावता ना उठणं, ती माझी आजी आहे, आमची मोठी आई येते, पप्पांची आई. तर ती उठणं लावत होती. बघा अशी म्हणजे वयस्कर माणसांना आपल्या नातवंडांची हळदी लग्न बघणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं म्हणजे हे असतं ते. आणि बोलत पण असायची नेहमी, बाबा कधी तू लग्न करशील आणि कधी मी तुझ्या अंगाला हळद लावू असं म्हणजे. तर तेच ते अनुभवत होती. म्हणजे आवरून झालं आमचं ते उठणं वगैरे लावून नवऱ्या मुलाची मस्त आंघोळी वगैरे झाली. त्यानंतर आम्ही सर्व मस्त तयार होऊन इकडे निघालेलो दर्शनासाठी मंदिरात, गावदेवीच्या मंदिरात निघालेलो. बघा आंघोळी वगैरे झाल्यानंतर म्हणजे हळद वगैरे लावण्याच्या अगोदर कुलदैवत म्हणजे कुलदैवत आता जेव्हा पाय पडेल ना नवरा तेव्हा घरी नेतात म्हणजे नवऱ्याच्या घरी. तर कुलदैवतांचं दर्शन, गावदेवीचं दर्शन, येशीवर दर्शन असं म्हणजे सर्व दर्शन घेऊन नंतर मग हळद लावली जाते. तर बघा आता आम्ही आलेलो गावदेवीच्या मंदिरात. हे आहे माझ्या माहेरचं गावदेवीचं मंदिर. मस्त असं दर्शन झालं. या अगोदर पण मी तुम्हाला माझ्या गावदेवीचं मंदिर तुमच्यासोबत शेअर केलेलं. तर बघा इथे देवीच्या वेणी घालून घेतली, ओटी वगैरे सर्व भरून घेतली, जसं जसं म्हणजे मोठी माणसं सांगतील तसं तसं. मी आहे ना म्हणजे या व्हिडिओत जास्त काही नाही, हळदीला जितकं शूट म्हणजे बरंच काय काय शूट करासारखं असतं, पण कसं घरातलंच लग्न असलं की आपल्याला मोबाईल घेऊन पण जास्त फिरता येत नाही शूट करण्यासाठी. जितकं माझ्याच्याने झालं तितकं मी शूट केलं आणि तितकंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. तर बघा इथे ना म्हणजे काव्याच्याच हातात मी मोबाईल देऊन ठेवलेला, आणि जसं जसं म्हटलं तुझ्याच्याने शूट होईल तसं तसं मग तू कर. तर बघा इथे आम्ही ओटी भरून घेतली, मस्त सर्वांनी दर्शन घेतलं. बघा इतक्या जणी आलेलो आम्ही, आत्या बहिणी म्हणजे सर्वच आलेलो नवऱ्यासोबत दर्शनासाठी. कारण कशी म्हणजे प्रत्येक ती हाऊस असते. तर बघा इथे मग सर्वांनी मस्त गावदेवी मातेचं पण दर्शन करून घेतलं, आणि मग नवऱ्या मुलाने म्हणजेच माझ्या भावाने पण देवींच्या हार वगैरे घालून घेतलं. आणि मग त्यानंतर गेलेलो मारुतीच्या मंदिरातून वेशीवरून असे म्हणजे जे 4-5 ठिकाणी असं दर्शन घेतलं की मग घरी म्हणजे नवऱ्या मुलाच्या घरी जातात. आणि मग तेव्हा मग सर्व तोपर्यंत सगळी जमलेली असतात, बहिणी आत्या मामा मावश्या ज्या कोणी असतील मोठ्या म्हणजे सर्व नातेवाईक जमलेले असतात हळद लावण्यासाठी. तर बघा म्हणजे 12च्या आत हे सर्व आंघोळी उठणं वगैरे लावून सर्व देवांचं दर्शन वगैरे घेऊन उठणं म्हणजे सर्व आवरून 12 वाजेपर्यंत तरी हळद लावली जाते आमच्याकडे. तर बघा मग इथे आम्ही मारुतीच्या मंदिरातून पण दर्शन घेऊन निघालेलो, आणि मग गेलेलो घरी गेल्यानंतर पुन्हा मग मोठ्या माणसांचं म्हणजे आई वडिलांचं, आजी आजोबांचं, काका चुलत्यांचं सर्वांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग लावायला घेतली हळद. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगते ना, बरंच काय माझ्या ठिकाणी शूट करायचं राहून गेलेलं, पण असो जे काही शूट केलेलं ते मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं. तर बघा इथे सर्व मोठी माणसं जमलेली आमची, जे कोणी मोठे नातेवाईक असेल ते, आणि त्यांचे मग माझा भाऊ दर्शन घेत होता. चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा.
घरात सर्वांनी म्हणजे काक्या चुलत्यांनी घरात हळदी लावली आणि त्यानंतर आम्ही मामा मावश्या जेवढ्या जितक्या बहिणी वगैरे होतो ना तितक्यांनी मग बाहेर स्टेजवर हळद लावायला घेतलेली. म्हणजे कसं घरात मग गर्दी पण होते, बरीच माणसं म्हणजे हळूहळू जमतात. मग कशी बाहेर बाहेर घरात मग कामं चालू असतात आणि मग इथे ही गडबडीचं काम आहे ना, मग तो बाहेर घेतलेला आम्ही करण्यासाठी, म्हणजे घरात पण गर्दी नको. तर बघा इथे मग आम्ही सर्वांनी हळद लावून घेतली. सर्व म्हणजे पब्लिक बाहेर होती, खाली होती स्टेजच्या. जेव्हा मी हळद लावत होती ना, ही सुरुवातीलाच मी लावत होती आणि मग मी गेल्यानंतर हळूहळू पब्लिक वाढलेली, म्हणजे हळद लावण्यासाठी हळूहळू मग एक 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 करून खूपच गर्दी झालेली. पण ते पण माझ्याच्याने काही शूट झालं नाही. ही हळद लावली आणि त्यानंतर मला जायचं होतं तयारी करायला. म्हणजे कसं हळद घेऊन जायची होती नवरीकडे, मुलाची उष्टी हळद घेऊन जायची होती आणि त्यासाठी आम्हाला म्हणजे बहिणींना आम्हाला तयार व्हायचं होतं. तर बघा इथे म्हणजे एकदाची हळद लावून घेतली नवऱ्याच्या आणि मग आम्ही गेलेलो आमची तयारी करायला. म्हणजे दुसऱ्या घरी मी ठेवलेले माझी तयारी करायचं म्हणजे सामान वगैरे सर्व. कारण कशी त्याच घरात नवऱ्याच्याच घरात कशी खूप गर्दी होती, पाहुणे वगैरे येतात आणि मग सारखी डिस्टर्ब नको म्हणून मी दुसऱ्या घरात आमच्या घरी म्हणजे माहेरी शाळेच्या घरातच तयारी करायसाठी गेलेली. म्हणजे निवांत तिथं काही डिस्टर्ब वगैरे काहीच नाही, म्हणजे मस्त निवांत काव्याची आणि माझी तयारी आम्ही तिथंच करून घेतली. इथे माझी आहे ना म्हणजे मेकअप वगैरे झालेला, हेअरस्टाईल पण झालेला, फक्त साडी लावायची होती आणि आम्ही म्हणजे हळद घेऊन जाण्यासाठी. आणि रात्री हळदीच्या या साड्या आहेत ना जी लावली ना मी आता, ती दिवस सकाळी लावण्यासाठी आम्ही सर्वांनी सेम घेतलेल्या आणि म्हणजे पप्पांनी घेतलेल्या आमच्या, म्हणजे घरून या साड्या घेतलेल्या सर्वांना लावण्यासाठी सेम. आणि मग दुपारी हळद घेऊन, दुपारी नाही आम्ही जवळजवळ 6 वाजून गेलेले आम्हाला सर्वांना तयार वगैरे व्हायला. आणि मग 6 वाजून गेल्यानंतर आम्ही हळद घेऊन गेलेलो नवऱ्याची उष्टी हळद नवरीकडे. आणि असा काहीसा लुक होता आमचा, कोळी लुक बनवलेला आम्ही, कोळी लुक केलेला सर्व बहिणींनी मिळून. मस्त असा मेकअप केला आणि बघा असा होता माझा कोळी लुक. कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा, कशी दिसते मी आणि मला हा सूट झालेला का, ते पण मला कमेंट करून कळवा. तर बघा इथे मग त्यानंतर सर्व मस्त तयार झालो आणि ही काव्या मस्त सर्वांनी फोटो जे काढायचं होतं ते काढले आणि त्यानंतर गेलेलो आम्ही नवरीकडे हळद घेऊन. सर्वांनीच आम्ही म्हणजे ठरवूनच केलेला कोळी लुक बनवायचं म्हणून. तर बघा ही जो मध्ये आहे ना म्हणजे तळी डोक्यावर घेतली, ती माझी आत्या आहे, मोठी आत्या. तर ती पण आलेली आमच्यासोबत, म्हणजे तिला पण आम्ही घेऊन गेलेलो हळदीसाठी, कारण कशी मोठी माणसं असलेली बरी असतात सोबत. बसले परत गे त्यांचे त्यांचे बाजूला. तर बघा इथे नवरी मुलीच्या घरी आम्ही आलेलो आणि जी म्हणजे आत्याच होती आमच्यात मोठी सर्वात. तर मग तिलाच सांगितलेलं काय बाबा तूच बघ ओटीचं कसं काय ते भरायचं म्हणजे. आणि ही आहे ना हल्दीची साडी आम्ही घेऊन आलेलो आणि जे ओटीचं सामान असतं ते आणि लग्नाचा घागरा आणि जे काय गंठण वगैरे काय वस्तू वगैरे बनवली असेल ते पण हळदीच्या दिवशी घेऊन जातात आमच्याकडे. तर बघा इथे मग आत्याने सर्व ओटीचं सामान वगैरे काढून दिलं, ओटी वगैरे भरून घेतली आम्ही. इथे गेल्यानंतरचे ज्या विधी असतात त्या पण आम्ही करून घेतल्या आणि ही भेट वगैरे करून घेतली. आणि जे तांदूळ न्यायचे असतात बघा, अशा हातावर तांदूळ पकडतात, ते काय माझ्या याच्याने शूट झालं नाही, कारण कसं पाहुणे गेल्यावर पण आपण म्हणजे दुसरीकडे सारखा मोबाईल पण घेऊन शकत नाही आणि काव्या पण कंटाळलेली त्यावेळेला शूट करायला, तर मग ते काही शूट झालं नाही. आणि बघा इथे जे आम्ही गंठण वगैरे बनवून घेतले, नेलेलं मंगळसूत्र ते पण नवरीच्या गळ्यात घातलं. म्हणजे हळदीच्या दिवशी आमच्याकडे घेऊन जातात, याआधी ना म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला लग्नाच्या दिवशी व्हायचं हे सर्व, पण आता हळद घेऊन अगोदरच जातात. मग हळदीच्या दिवशी बघा तुम्हाला इथे साईडला दिसतच असेल घागऱ्याची बॅग आणि गंठण वगैरे सर्व ओटी वगैरे भरून घेतली, हळद वगैरे लावून घेतली आम्ही सर्वांनी. नवरीच्या पोकली म्हणजे अशी ती पोकतात ना तांदूळामध्ये, ते वगैरे सर्व करून घेतलं आणि ज्या विधी होत्या त्या पूर्ण करून घेतल्या, म्हणजे तिथली जशी सांगतील तशी फोटो वगैरे मस्त काढून घेतले आम्ही तिथे सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे आणि नवरीसोबत. त्यानंतर मग तिथेच आम्ही जेवण वगैरे केलं, त्यांनी जेवण वगैरे मस्त बनवून ठेवलेलं आमच्यासाठी पण, तर जेवण वगैरे आम्ही तिथेशी करून घेतलं नवरीसोबतच. आणि असं होता मस्त, म्हणजे असं मी मस्त एन्जॉय केला आणि सगळं मनासारखंच होतं आणि म्हणजे बरंच वाटलं, खूप छान वाटलं. ही खूप एन्जॉय केली आम्ही, आमच्या भावाची हळद लग्न मस्तच म्हणजे सर्व मनासारखं झालं. तर बघा इथे सर्व त्या विद्या वगैरे करून घेतल्या आम्ही सर्वांनी. ते ना मला म्हणजे घरूनच निघायला म्हणजे माहेरशीच माझ्या निघायला नवऱ्याकडून निघायला खूपच वेळ झालेला, जवळजवळ 6 वाजून गेलेले आणि मग आम्हाला खूपच उशीर झालेला. आणि इकडे ना मग नवऱ्याकडचे आम्ही जेव्हा नवरीकडे होतो ना तेव्हाच नवऱ्याकडचं म्हणजे
घरचं देव वगैरे समजावण्याचा कार्यक्रम होऊन गेलेला. आणि बघा इथे मग आम्ही निघता नवरीसोबत मस्त असं जेवण केलं, घरी आलो इकडे. आणि बघा पुन्हा फोटो सेशन आम्ही कोली लुक केलेला. आणि त्यानंतर बघा डान्स तुम्हाला यापुढे बघायला मिळेल आमचा.